आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली बुधगाव येथे महाराजस्व समाधान शिबिर. प्रलंबित शासकीय कामे एकाच छताखाली मार्गी लागणार. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकाराने प्रशासकीय यंत्रणा सज्ज. महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा 1 शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. इशिता मल्टीपर्पज हॉल बुधगाव येथे सकाळी 10 वाजल्यापासून या शिबिराचा शुभारंभ होणार असून नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले आहे. प्रशासन जनतेच्या दारी या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या या अभियानाअंतर्गत महसूल, पुरवठा, आरोग्य, कृषी आणि समाज कल्याण विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना दाखल्यासाठी किंवा अर्जासाठी विविध कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी शिबिराचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. शिबिरात होणारी प्रमुख कामे: महसूल विभाग, जातीचे, उत्पन्नाचे व रहिवासी दाखले 7-12 व 8 मधील दुरुस्त्या, वारस नोंदी. पुरवठा विभाग, रेशन कार्ड अर्ज, रेशन कार्डमधील नावे दुरुस्त करणे किंवा वाढवणे, योजनांचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मार्गदर्शन व अर्ज प्रक्रिया. आरोग्य विभाग, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व मोफत आरोग्य तपासणी. या शिबिरासाठी महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, उपविभागीय अधिकारी कार्यालय मिरज व अप्पर तहसील कार्यालय सांगली यांच्या वतीने सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून स्वतः आमदार सुधीरदादा गाडगीळ या शिबिरास भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. ज्या नागरिकांनी यापूर्वी अर्ज केले आहेत त्यांना उद्या प्रत्यक्ष दाखले किंवा मंजुरी पत्राचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. तरी मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले आहे.